बीड सरपंच हत्येप्रकरणी सीआयडीकडून एका महिलेची चौकशी. महिलेचं बँक खातंही केलं फ्रीज. संतोष देशमुखांचे बंधूही सीआयडी अधिकाऱ्यांना भेटले. आका आणि त्याच्या आकामध्ये आत्मसमर्पणावरून गोंधळ. वाल्मिक कराडबाबत आमदार सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य. गुन्हा नोंदवला गेला त्या दिवशी वाल्मिक कराड मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये. मोबाईल 13 डिसेंबरपर्यंत होता सुरू. पोलीस तपासात माहिती उघड. प्राजक्ता माळीचा तक्रार अर्ज मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती. संपूर्ण घटनेची वस्तुनिष्ठ माहिती आणि अहवाल देण्याच्याही पोलिसांना सूचना. मालेगाव रोहिंग्यांचं आश्रयस्थान. भाजप नेते किरीट सोमय्यांचं मोठं वक्तव्य. वोट जिहादचा पैसा देशभरात मालेगावातनं पुरवला जात असल्याचा गंभीर आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता. 10 माजी नगरसेवक शिवसेना आणि भाजपच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.